आतमध्ये मॅन फ्रॉम शिवडी मुंबई पहिलाच बॉल प्रचंड वेगात हाताळला होता. बरोबर 4:58 हा पहिला बॉल हाताळलाय गोलंदाज विशालने आणि तोच बॉल आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. चांगली मॅच रंगणार आहे. वाकड्यांचा वंडर बॉय एका बाजूला पाहायला मिळतोय आणि शिवडीचा वंडर बॉय एका बाजूला पाहायला मिळतोय. फरदीन काझी ज्यावेळेला पडल्यानंतर अगदी यस्टॅनच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगला टप्पा पाहायला मिळालाय गोलंदाजाकडून, कारण गोलंदाजी करत असताना विशाल कनोजियाला आपण पाहतोय. या भर पावसामध्ये असे मोठमोठे फटके खेळणं कठीण काम आहे, पण ते करावं लागेल कारण महत्वाची लढाई या मॅच मध्ये धावा येणं गरजेचं आहे टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघासाठी. ज्यावेळेला बॅटची कडा गोशांकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू रन मिळेल. एक धाव मात्र मिळाली आणि या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडले. सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून काही प्रेक्षक आमच्या समवेत घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत आणि काही प्रेक्षक एका हातामध्ये चहा आणि एका हातामध्ये गरमागरम वडापाव घेऊन या पावसामध्ये या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आता बॉल पाण्याच्या डबक्यामध्ये जाऊन थांबलाय. तोपर्यंत एक धाव मात्र धावून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. तो प्रयत्न यशस्वी देखील होताना पाहायला मिळाले. थोडेसे बचावले देखील. फरदीन स्वतःवरती नाराज आहेत पाहायला मिळतंय. धावा येणं गरजेचं आहे. मुसळधार पाऊस पुन्हा एकदा. फक्त पाऊस आणि हाच क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा. ज्यावेळेला दिशा थोडीशी चुकली आहे आणि आता एक धाव मात्र पंच घोषित करताना पाहायला मिळतात, कारण गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला होता आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 3 ऑन बोर्ड. जिथे जागा मिळेल तिथे या भर पावसात देखील प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. आज भिजलो तरी चालेल पण मॅच पाहणार. काय येऊ दे. फरदीनला आम्हाला पाहायचंय, केतनला आम्हाला पाहायचंय. ज्यावेळेला क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकले आहेत. फर्निचर डिस्ट्रॉयड. मोठी विकेट. फलंदाज बाद. केतन मात्र आउट. मॅच ऑन. पहिल्याच षटकामध्ये माघारी परतत असताना पाहायला मिळेल केतन वामन मात्रे. तीच विकेट जी विकेट गरजेची होती, महत्वाची विकेट होती आणि तीच विकेट आता आली आहे आणि फलंदाज केतन मात्रे माघारी परतत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये विशाल कनोजिया हिरो ठरताना पाहायला मिळतोय, कारण या षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च करत असताना वाकळांच्या वाघाची विकेट या गोलंदाजाने पटकावली आहे आणि आता मॅच ऑन झाली आहे, कारण महत्वाची विकेट होती. सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानामध्ये आला होता. मागील मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या. तो फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर किंग बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आतमध्ये आलाय. श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि मोठमोठे षटकार खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे देखील आहे आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिक्सर किंग श्रेयस कदम. श्रेयस आणि फरदीन डाव सांभाळावा लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर फलंदाजी करावी लागेल. षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडावा लागेल या मॅच मध्ये. पहिला बॉल फुलटॉस बॉल होता फरदीन काझीच्या बॅट मधून. हा बॉल चांगला प्रयत्न केलाय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी बाउंड्री लाईन वर पाहायला मिळाला. रिव्ह्यू घेतला गेलाय. भाऊ रिव्ह्यू घेतलाय भाऊ. रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू सांगू काय नाही म्हणून. क्या बात है. आता
पाऊस पडतोय आणि आता मैदानाच्या आतमध्ये पैशांचा देखील पाऊस पडला जातोय. शिवडीचा वाघ फरदीन काझी जो लावतो बाजी, त्याचं नाव आहे फरदीन काझी. पैशांचा पाऊस या खेळाडूवर पाडला जातोय. हे सर्व दर्दी प्रेक्षक मग ते सांगतोय त्याला सेफ आहे सर, सेफ आहे. जेवढ्या धावा धावून पूर्ण केल्या तेवढ्याच धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. यस यस, हे दर्दी प्रेक्षक आहेत, हे चाहते आहेत या खेळाडूचे. मागच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, प्लीज थोडं आपण सहकार्य करा. फलंदाजाच्या मागे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज आपण थोडं सहकार्य करा. विनंती असेल अथवा लारा आणि बुमरो अवघ्या 5 मिनिटांमध्ये तिथपर्यंत पोहोचतायत, आपण याची नोंद घ्या प्लीज. विनंती असेल. स्पर्धेच्या मुख्य आयोजकांची सूचना आहे, आपण याची नोंद घ्या. थँक्यू सो मच. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. फरदीन काझीवरती बक्षिसांचा पैशांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. मॅच ऑन श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 4. 4 ऑन बोर्ड. 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. यावेळेला बॉल सोडून दिलाय आणि सोडून दिलेला बॉल व्हाईट बॉल प्लस 1 अशा 2 धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. धावा कशा येऊ दे, धावा येणं गरजेचं आहे. कारण आपण पाहिलं तर आता या मॅच मध्ये पावसाला देखील सुरुवात झाली आहे. भर पावसामध्ये बॅटिंग करायची आहे आणि तोच मनामध्ये विचार षटकार आणि चौकारांचा आता पाऊस देखील पाडावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 6 ऑन बोर्ड. पाऊस चिखल, या चिखलामधून या पावसामधून प्रवास करायचा आहे. खडतर प्रवास. सामना जिंकण्यासाठी, स्पर्धा जिंकण्यासाठी करतायत हे सर्वच खेळाडू. आपटलेला बॉल होता, यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळायचा होता. व्हाईट बॉल आता पंच घोषित करताना पाहायला मिळतील. आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 7. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज आपण पाहतोय करत असताना. महत्वाचं षटक तो देखील हाताळताना पाहायला मिळतोय, कारण 5-5 षटकांचा हा सामना पाहायला मिळतोय. महत्वाची लढत आणि या लढतीमध्ये बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. श्रेयस कदमच्या आणि फरदीन काझीच्या टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघासाठी. ज्यावेळेला उसळी घेतली पडल्यानंतर खूपच चेंडूने उसळी घेतली आहे. गेलाय बॉल बरोबर यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. चांगली मॅच रंगते. प्रेक्षकांना देखील अशाच मॅच पाहायच्या असतात आणि म्हणूनच काय प्रेक्षक देखील गर्दी करत असताना पाहायला मिळत आहेत मैदानात. ज्यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि आता थोडीशी दिशा चुकते. व्हाईट बॉल आणि आणखीन एक धाव, म्हणजेच एकूण आणखीन 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. 9 धावा धाव फलकावरती झाल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर विशाल कनोजियाचं ते षटक अवघ्या त्याने 3 धावा खर्च केल्या होत्या या पहिल्या षटकात आणि हे दुसरं षटक आपण पाहतोय असं दाताळत असताना आतापर्यंत त्याने 6 धावा खर्च केल्यात आणि 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा महासंग्राम. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा एक अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची आणि ही स्पर्धा ज्या स्पर्धेने सगळ्यांनाच वेड लावलंय ती स्पर्धा रंगत असताना पाहायला मिळते. रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा. पुढचा बॉल श्रेयस कदम लॉंग ऑफ शॉट ठोक्यावरून बॉल झालाय आरपार. गेलाय बॉल सीमारेषा पार. आलाय षटकार. याचसाठी ओळखला जातो हा खेळाडू आणि त्याच्या नावातच दम आहे आणि म्हणूनच काय श्रेयस कदम त्याच्याच बॅट मधून आलेला उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 15 ऑन बोर्ड. षटकारांचा पाऊस पाडावा लागेल या मॅच मध्ये आणि पहिला षटकार आतापर्यंत आपण पाहतोय या मॅच मध्ये श्रेयस कदमच्या बॅट मधून आलाय. खूप सारे योगदान दिलं गेलंय. सर्वच मान्यवरांनी या स्पर्धेला सदिच्छा अशा भेटी दिल्या, खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. लारा आणि बुमरोचं आयोजन आणि त्याच आयोजनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळते. 7वं पर्व आपल्याला पाहायला मिळते.
हे 7वं पर्व जिंकणार कोण त्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये श्रेयस कदम थोडीशी पावसाने विश्रांती घेतली आणि श्रेयस कदमची बॅट देखील बोलली आहे. त्याच्याच बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. चला वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्या. 20 मिनिटांमध्ये 5 षटक समाप्त करायचे आहेत. आयोजन समितीची सूचना आली आहे. फरदीन काझी यांनी जर या मॅच मध्ये 50 धावा केल्या तर रोहितजी बुवाड यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार यावेळेला. वा श्रेयस वा, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हँडसम. काय फटका सजवलाय समोरच्या दिशेने आणि आला आणखीन एक दर्जेदार षटकार. श्रेयस कदम या खेळाडूची देखील चर्चा होईल आणि आता प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. हे चाहते आहेत श्रेयसचे. 2 षटकार ठोकल्यानंतर हे दर्दी प्रेक्षक आता मैदानामध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. क्या बात है. हे चाहते, या चाहत्यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण ते चाहते आहेत म्हणून हेच क्रिकेट जिवंत आहे. त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. फरदीन काझीची देखील भेट घेत असताना पाहायला मिळते. ते सर्व दर्दी चाहते. क्रिकेटचा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. श्रेयस कदमच्या बॅट मधून 2 षटकार आतापर्यंत आलेत. या षटकामध्ये यावेळेला काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल पंच घोषित करताना पाहायला मिळतील. +1 अशा 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 23 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. श्रेयसने ठोकलेत आतापर्यंत 2 षटकार. एक लॉंग ऑफच्या डोक्यावरून, एक समोरच्या दिशेने. जाबेला देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत आणि गॅप मधून बॉल निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे आलाय श्रेयसच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. आता मॅच ऑन आहे कारण 2 षटकांचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 27. महागडे षटक म्हणावं लागेल कारण पहिलं षटक आपण पाहिलं तर विशाल कनोजी यांनी हाताळलं. त्या षटकामध्ये त्याने 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्यात गोलंदाज 24 असदने. प्रेक्षकांना विनंती आहे, ज्यांना रोख रकमेचं पारितोषिक द्यायचं आहे त्यांना विनंती, आपण व्यासपीठावर येऊन हे पारितोषिक द्या. फरदीन काझी यावेळेला काय फटका सजवलाय. एका पायावर उभं राहून या बॉलला पाठवले पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. आलाय सिक्सरच्या बॉलवर सिक्सर. जतन आलेत आणि जतनचा पहिला बॉल, त्याच्यावरती आक्रमण. फरदीन काझीने ठोकला हा उत्तुंगाचा षटकार. पॉइंटच्या डोक्यावरून फटका त्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. त्याच्याच बॅट मधून हा स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा बॉल बॅटची कडा. यष्टीरक्षक होते त्या ठिकाणी पण बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेलाय गोलशंकित क्षेत्रात. एका धावेसाठी धावसंख्या आता 1 पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 34 ऑन अ बोर्ड. 34 धावा धावफलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. थोडीशी पावसाने विश्रांती घेतली होती आणि तदनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. फरदीन काझीने आतापर्यंत 1 षटकार ठोकलाय, 2 षटकार ठोकले श्रेयस कदमने या मॅच मध्ये. स्लोअर पण बॉल होता, या बॉलला पाठवले पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रात. आणखीन एका धावेची भर होईल, म्हणजे जतनचं देखील कौतुक करावं लागेल कारण पहिला बॉल हाताळत असताना पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर लगातारच्या 2 बॉलवरती 2 धावा आल्यात, म्हणजे आतापर्यंत 3 बॉल गोलंदाजाने हाताळलेत. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार आले तर 2,500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल प्रिशा जाधव यांच्याकडून फरदीन काझी यांना. यावेळेला आलाय षटकार, आलाय षटकार.
तो मैदानामध्ये आलाय आणि त्याच्याच बॅट मधून हा षटकार आलाय. फोर्टी 41 धावा धाव फलकावरती. आता हा पहिला षटकार आलाय, त्या षटकारासाठी 500चा पुरस्कार दिला जाईल. आणखीन एक षटकार आला तर आणखीन 500 रुपयाचा पुरस्कार प्रिशा जाधव यांच्याकडून दिला जाईल. फरदीनला उसळी घेणारा चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली आहे आणि बॉलला पाठवलंय गोशांकित क्षेत्रात एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची आता 42 धावांचा डोंगर रचायचा आहे आणि षटकारांचा पाऊस आता पाडला जातोय. फरदीन काझीने आतापर्यंत 2 षटकार ठोकले, श्रेयस कदमने आतापर्यंत 2 षटकार ठोकले. चांगल्या फॉर्म मध्ये दोन्ही फलंदाज. भर पावसात हे षटकार पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि स्वतःच पहा मैदानाच्या बाहेर येत असताना खेळाडू वृत्ती फरदीन काझीने दाखवली, कारण त्याला ठाऊक होतं बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेला बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि आता फरदीन काझी माघारी परतत असताना पाहायला मिळतील. विकेट गरजेची होती, विकेट आली आहे फरदीन काझी यांची. 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 42 ऑन बोर्ड. फरदीन काझी माघारी परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश शिंदारिया, सिक्सर किंग त्याला देखील संबोधलं जातं. तोच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आकाश शिंदारिया. पॉवर प्ले, यस पॉवर प्ले आणि पॉवर प्लेचा बॉल पंचांकडे सुपूर्द केला जाईल. सिक्सर अल्ट्रा विशेष मॅन्युफॅक्चर केलेला हा बॉल आता मात्र या पॉवर प्लेच्या षटकामध्ये यूज केला जाईल. हे देखील वैशिष्ट्य राहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो बॉल वापरला जातोय तो विशेष डिझाईन केलाय, तो म्हणजे सिक्सर कंपनीचे सर्वेसर्वा केतनभाई सेठ यांनी आणि तोच बॉल आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 42. आता जेवढ्या धावा केल्या जातील तेवढ्या धावा मात्र डबल होणार आहेत, कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पण विकेट जर आली तर मात्र जेवढ्या धावा झाल्या तेवढ्याच धावा केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये ऍड. यस पॉवर प्लेचा इशारा दिला जातोय पंचांकडून. सर्वच खेळाडू आता मात्र जो ट्रॅक आहे, मधला ट्रॅक आहे, त्याच्या आतमध्ये पाहायला मिळतील, कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि तेच षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय फिरकीचा नन्नाबुन्ना जादूगार म्हणून ज्या खेळाडूची चर्चा राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये, तोच खेळाडू राहुल जोगाडिया मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. पण समोर जर आपण पाहिलं तर बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय आणि हा फलंदाज आपण पाहिलं तर आता बीट होताना पाहायला मिळाले. डॉट बॉल आलाय, कारण विशेष डिझाईन केलाय हा बॉल. येलो कलरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पिवळ्या रंगाचा बॉल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सिक्सर अल्ट्रा पडला बॉल, पडल्यानंतर श्रेयशी बॅट बोलली आहे आणि त्या बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. षटकार येताना पाहायला मिळतोय. बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय षटकार त्याच्याच बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार त्याने ठोकलेत. धावा झाल्या धाव फलकावरती 48 ऑन बोर्ड. 48 धावा धाव फलकावरती. राहुल वाल्मिकी, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर हरिभाऊ, त्याचप्रमाणे ऋषी पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल आणि त्याचप्रमाणे अहमदभाई यांचं देखील कौतुक करावं लागेल. सलग 3 षटकारांसाठी दोन्ही फलंदाजांसाठी कोणीही जर सलग 3 षटकार मारले तर त्यांना अहमदभाई यांच्याकडून 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर केला गेलाय. यस हे संघ व्यवस्थापक म्हणून आपण पाहिलं जरा मागे जी मुलं बसली आहेत आपण जरा तो पडदा सोडा, तो पडदा पकडू नका. ओ यावेळेला चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. फलंदाज पुन्हा एकदा बीट झालेत. पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या बॉलवर षटकाराला, आता तिसरा चेंडू देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आज भिजणार काही होऊ दे पण सामना आम्ही पाहणार. काही प्रेक्षक छत्री घेऊन, काही प्रेक्षक रेनकोट घेऊन, काही प्रेक्षक भिजत देखील मॅचचा आनंद घेत आहेत. पावसाचा थेंब अंगावरती पडतोय आणि त्याचा आनंद घेत एका हातामध्ये चहा, एका हातामध्ये गरमा गरम वडापाव आणि या मॅचचा आनंद घेत असणारे सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करत असताना पाहायला मिळतं त्या भिवाजीराव नरे उद्यानात.
ओ यावेळेला आगळा वेगळा स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका खेळायचा होता. एक धाव पूर्ण केली आहे आणि कोणत्याही फलंदाजाने जर या मॅच मध्ये म्हणजेच बॅटिंग करत असलेल्या संघामधील लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकले तर राहुल यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. नरेपार्कचे एक मोठं नाव आहे नरेपार्क मधील आणि राहुल त्यांच्याकडूनच हा पुरस्कार दिला जाईल. आता पाहायला मिळते गंग्या म्हणून आमचे मित्र त्यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातोय. आता व्हाईट बॉल यस व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करत असलेल्या संघाने. त्याची आता पडताळणी केली जाईल. त्याची पडताळणी करताय tenniscricket.in च्या माध्यमातून सर्वच प्रेक्षकांच्या समवेत जुडलेत. कालपासून या स्पर्धेला परत राजाच्या आशीर्वादाने सुरुवात झाली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नागेश वाडेकरने जो खेळ केलाय ना तो खेळ पाहायला मिळाला. शेवटच्या सामन्यामध्ये त्याची बॅटिंग आणि रायगड संघाने या स्पर्धेची फायनल गाठली. आता पाहायचंय कोणता संघ फायनल मध्ये जाईल आजच्या दिवसामध्ये. त्याची पडताळणी आता पाहतोय आपण मात्र केली जाते थडंबरच्या माध्यमातून. tenniscricket.in खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी. आता हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. ते षटक हाताळलं राहुल जोगाडिया यांनी. सर निर्णय आलाय व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल असेल हा निर्णय आलेला आहे. यस व्हाईट बॉल म्हणजेच हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल. गोलंदाजी करत असताना राहुल जोगाडी यांना. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती. टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाची 50 धावा धावफलकावरती झाल्यात. 50 ऑन अ बोर्ड. मॅच ऑन. क्रिकेटचा महासंग्राम. श्रेयसने तो रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यू सक्सेसफुल देखील ठरला आणि तदनंतर हा बॉल हाताळण्यासाठी सज्ज आहे. यावेळेला फटका पाहायला मिळेल. काय घडलंय. विकेट आली आहे. यस विकेट आली आहे. रिव्ह्यू घेतलेला सक्सेसफुल ठरल्यानंतर जो बॉल गोलंदाजाने हाताळला आणि त्या बॉल वरती मात्र आकाशी विकेट आली आहे. म्हणजेच काय पॉवर प्लेचं षटक होतं आणि या षटकामध्ये विकेट आल्या कारणास्तव जेवढ्या धावा झाल्यात तेवढ्याच धावा मात्र काउंट केल्या जातील. 4 षटकांचा खेळ आता समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 50. टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटचं षटक आहे आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. सचिन कनोजिया बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतील आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी विशाल कनोजिया यांना आमंत्रित केलं जाईल. वाळकेश्वरच्या ग्रीन पार्कचा सुपरस्टार मैदानामध्ये आलाय सचिन कनोजिया आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला श्रेयस कदम. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. विशाल कनोजिया याच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय. कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येणार पाहावं लागेल. श्रेयस कदमला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. ज्या खेळाडूने आतापर्यंत या मॅच मध्ये तब्बल 3 षटकार ठोकलेत तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. श्रेयस कदम बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय. स्वतः वैयक्तिक त्याचा विचार केला तर 23 धावांवरती तो फलंदाजी करतोय 3 षटकारांच्या मदतीने. पहिला बॉल आणखीन एक बॉल निघून जाईल. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे आला आणखीन एक. श्रेयस कदमच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती षटकार. या षटकारासाठी 501 रुपयांचा पुरस्कार श्रेयस कदमला आलेला आहे. विजयजी जाधव यांच्याकडून मात्र 501 रुपयांच्या रोख रकमेच्या पुरस्काराची घोषणा श्रेयस कदम साठी. यस पावसाने विश्रांती घेतली आहे जरूर पण बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडला जातोय या सर्वच खेळाडूंवर. ज्यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला पायावर जाऊन बॉल आदळला. स्लिप तैनात होता त्या ठिकाणी लेग स्लिप होते. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 56 आणि 3 बॉल मध्ये 3 षटकार जर फलंदाजांनी ठोकले तर त्यांना प्राची जाधव यांच्याकडून 2001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल.
ज्यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय, ऑन साइडला फटका खेळलाय, एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा आहे. श्रेयस करतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र धावबाच्या स्वरूपात सचिन कनोजिया माघारी परतताना पाहायला मिळतील. आता विकेट आली आहे धावबाच्या स्वरूपात. श्रेयसला मात्र स्ट्राईक वरती पोहोचायचा होता, तो स्ट्राईक वरती पोहोचलाय देखील. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 57 ऑन बोर्ड. 57 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग पाहायला मिळाली. श्रेयस कदम एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघासाठी. फिरोज आलेत बॅटिंगसाठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील फिरोज शेख, नवीन फलंदाज आहेत ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आणि समोर जर आपण पाहिलं तर सिक्सर किंग म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो खेळाडू श्रेयस कदम. मॅच ऑन. पावसाने देखील विश्रांती घेतली आहे. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात झाली आहे. श्रेयस कदम पुढचा बॉल या वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. दांडी गुल फलंदाज बाद. श्रेयस कदम आउट. काय बॉल टाकलाय, बरोबर यष्ट्यांवर जाऊन बॉल आदळला. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती श्रेयस कदम आणि तो माघारी परत आहे. श्री जयजी भोसले सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. आणि षटकारांसाठी जो पुरस्कार इकडे आला होता तो दिला जातोय श्रेयस कदम यांना. मित्रांनो, जरा श्रेयसची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चला, जबरदस्त बॅटिंग झाली. आता मात्र फिल्डिंग करायची आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि कांधारी किंग्स बँड्रा, संतोष सर जास्त वेळ वाया घालवू नका. लगेच आपण सुद्धा फलंदाजांची जोडी मैदानावर पाठवून द्यायची.
चला घाई करा, विनंती करेन मैदान खाली करून घ्या आणि आघाडीची जोडी येऊ द्यात. रोहन चला, अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत, 6 वाजायला आलेत. चला घाई करा, मैदान खाली करून घ्या. आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. शेष दादा चला, कृपया सहकार्य अपेक्षित राहील. 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये जो प्रेक्षक वर्ग जाईल ना त्याचे मोबाईल वरती जप्ती येणार आहे. पैसे घेऊन गेलात तर पेनल्टी लागेल. पहा, इथून पुढे प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की कोणी मैदानाच्या आतमध्ये आहे, कृपया करून जाऊ नका. 2 मॅचेस बाकी आहेत. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. अभिषेक पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. नरेपाक स्पोर्ट्स क्लब, महेश विष्णू चेनवनकर, रवी विष्णू चेनवनकर, दिलीप विष्णू चेनवनकर, यश, रिया आणि शुभम यांच्या माध्यमातून आयोजित असणारी ही स्पर्धा आपण पाहत आहोत. कैलासवासी मामा मेंढी मैदानातून बाहेर या. श्रीमती लक्ष्मी विष्णू चेनवनकर चषक 2025 आपण पाहत आहोत. आघाडीची जोडी चला त्वरित अपेक्षित राहील मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं. पहा, या वर्षीचा हंगाम संपतं ना संपतं पुढच्या वर्षीची अनाउन्समेंट करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी ही स्पर्धा प्रथम क्रमांक 2 लाख रुपये आणि द्वितीय क्रमांक 1 लाख रुपयाची अनाउन्समेंट आजच होतीये. क्या बात है. पुढच्या वर्षी 2 लाख प्रथम क्रमांक पारितोषिक पाहायला मिळणार आहे. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं अपेक्षित राहील. धावा बांधल्यात त्या पूर्वार्धामध्ये 61-62चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. जिथे आपण पाहत आहोत एका बाजूला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दीपकजी चौहान साहेब यांच्या मालकीचा संघ आणि विकी आणि अर्जुनजी कांदारी साहेब यांच्या मालकीचा संघ कांदारी किंग्स बांद्रा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित येणं अपेक्षित राहील. 61 बनल्यात, 62चा पाठलाग करायचा आहे. 62 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. पहा, चहूबाजूला प्रेक्षक वर्गाची गर्दी. आजचा रविवारचा दिवस आहे, पाऊस धो धो कोसळतोय, तरी देखील आपण प्रेक्षक वर्गाची उपस्थिती पाहत आहोत. चला लवकर बॅट्समन पाठवा. संतोष सर, त्वरित फलंदाजांची जोडी मैदानावर पाठवून द्या. मला असं वाटतंय ना की आयोजकांनाच उतरावा लागणार हाताला धरून मैदानाच्या आतमध्ये उतरवण्यासाठी. कारण 4 ते 5 वेळेला आपण अनाउन्समेंट करतोय. 6 वाजलेत, 7 वाजेपर्यंत अंधार होईल. पुढे 2 मॅचेस बाकी आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहन साळुंखे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत मुजम्मिलला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. लक्ष 62 धावांचं का होईना, परंतु 5 षटकांची लढत आहे. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये बाकी तर हे केवळ स्वप्नरंजक असतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात, या पलीकडे काहीच नाही. क्रिकेटच्या या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही आहे. अंडरआर्म क्रिकेटमधून ज्या खेळाडूने आपल्या नावाला लौकिकता भरणारा खेळ केला, किंबहुना ज्याच्या स्टायलिश अंदाजामध्ये स्ट्रोक खेळण्यात असताना ज्याने रबर बॉल क्रिकेटमध्येही आपला हातखंडा दाखवला, असा रोहन साळुंखे आणि त्याच्या साथीला मुजम्मिल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्क वरती आपल्या फिरकीच्या जाळ्यावरती प्रतिस्पर्ध्याला थया थया नाचवणारा फिरकीचा जादूगार, द गोल्डन आर्म फ्रॉम DN नगर अंधेरी, अनिकेत सानप. अनिकेत सानप गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. उत्तरार्ध 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. लवकर 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा. अनिकेत सानप गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे अनिकेत सानप. खरं तर एकंदरीत आपण पाहिलं ना तर आयोजक हे उच्च दर्जाचं आयोजन करतात. वेळ अगदी नियोजितबद्ध आयोजन करण्यात येतं, भरघोस पारितोषिक ठेवतात. परंतु खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर जो काही वेळ तुम्ही खर्च करताय तो कुठे ना कुठेतरी आयोजनाला गालबोट लागतं. पहिल्या बॉलवरती आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वर स्टार्ट, फॅन्टास्टिक स्टार्ट बाय मुजम्मिल. पहिल्या बॉलवरती षटकार.
काय स्ट्रोक केला, बॅकफुटला आला, टॉप ऑफ दी बाउन्स, पंच केला डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षकाला कोणत्याही स्वरूपाची मुभा नव्हती हा झेल घेण्याची आणि चांगला स्ट्रोक येत असताना इथे पाहायला मिळालाय. षटकाराला व्हेरी फर्स्ट बॉल, 62चा पाठलाग सुरू झालाय. अभी देखे कहा है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए थे कद आसमान के. घाबरणारे वेगळे होते, मी वेगळा आहे. मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिला बॉलवरती षटकार ठोकला. तो अर्थातच मुझम्मिलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म अराउंड विकेटने. यावेळेला लोअर फुल टॉस आणखीन एक. नशिबाने साथ दिलेली नाहीये मुळात. पहा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली. केवळ एक सिंगल मिळणार आहे. घोषांकित क्षेत्र एकेरी धाव इथे येत असताना पाहायला मिळते आहे. 2 बॉलचा खेळ संपला, जिथे मात्र 7 धावा धावफलकावरती आहेत. फुलर लेनचे बॉल टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि जशा चुका केल्या ना क्षेत्ररक्षक अगदी जवळ आले. कारण आपण नेहमी म्हणतो ना की संकट समयी देवाचं दर्शन, मित्रांचं मार्गदर्शन फार महत्वाचं राहतं. अगदी एक नव्हे तर 4 मित्र जवळ आलेत, परंतु मित्रांनो आपल्याकडे वेळ कमी आहे. महत्वाची गोष्ट की वेळ फार कमी आहे. हा सामना इथे जिंकायचाच आहे या उद्देशाने हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्याकरिता प्रयत्नशील पाहायला मिळत आहेत. हा कान मंत्र घेतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ बॅटने पुन्हा एकदा केला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, एक सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न नाही आहे, सिंगल वरती कम्फर्टेबल आहेत. पहिल्या 3 मध्ये 8 आलेल्या पाहायला मिळाला. षटकार पहिला बॉल वरती आला, दुसरा बॉल नशिबाने साथ दिली, बॉल मैदानाच्या आतमध्ये आला, तिथे धाव एक सिंगल मिळत असताना पाहायला मिळाली. आता रोहन साळुंके स्ट्राईक एंड वरती येत असताना पाहायला मिळेल. 62चा पाठलाग करायचा आहे. आत्मविश्वासाने भरलेला खेळ करण्यासाठी कांदारी किंग्स हे किंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमच्या अगेन्स्ट पहिले 3 बॉल फलंदाजांचे राहिलेत. पुढे काय वाढून ठेवलंय बॅकअप दलन. हा चेंडू इथे गोलंदाजाला एकंदरीत पाहता दंडित करण्यात येईल. गोलंदाजी करत असताना अनिकेत सानप काही अंशी का होईना थोडासा महागडा आणि खर्चिक साबित होत असताना पाहायला मिळतो आहे. 3 बॉलमध्ये 9 धावा त्याने इथे खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. कुठे ना कुठेतरी एक चिंताजनक बाब म्हणता येईल, कारण 9 धावा आलेल्या पाहायला मिळतात धावफलकावरती. रोहन आणि मुझम्मिल ही जोडी आघाडीला येत असताना या भूमिकेला न्याय देते. किमोना ही जोडी जमली आहे, पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. धावा महत्वाच्या आहेत. पुढचा बॉल लो फुल टॉस फ्लिक केला. घोषांकित क्षेत्र एक चुकीचं क्षेत्र निवडलं असं म्हणता येईल. लोअर फुल टॉस होता, फ्लिक केला कारण बॉडीचे रिफ्लेक्शन अगदी लवकर आले आणि याचंच कारण की काय घोषांकित क्षेत्र इथे निवडलंय. एकेरी दुहेरी धावाने संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे निश्चित करण्यात येईल, यात ती मात्र शंका नाही आहे. रोहन मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलाय आणि तो एक चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघाचा दिशादर्शक नेता, कर्णधार, ज्याच्या फलंदाजीमध्ये आहे धार, तो संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. सिंगल डबल घेत असताना मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ द्यायचं नाहीये, स्कोरबोर्ड हलतं ठेवायचं आहे, याच्याकडेच कल पाहायला मिळाला या फलंदाजाचा. कारण स्कोरबोर्ड जेवढं बिझी आपण ठेवू ना, धावफलक हलतं ठेवू, प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव इथे प्रस्थापित करता येणार आहे. पुढचा बॉल अनिकेत पुनश्च सज्ज होतोय. लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल तर निश्चित मिळेल. इथेही ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर झाला, डगआउट्स मधून एकच आवाज येत असताना पाहायला मिळाला होता. हा फटका मोठ्या षटकारासाठी किंवा मोठ्या धावेसाठी हा चेंडू बनला होता. धावफलकावरती धाबा त्या 11 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये प्रभावी कामगिरी करत आहे. किमोना आघाडीला मुझम्मिलला प्रमोट करण्यात आलाय आणि तो चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. धावा त्याला गोळा करायच्या आहेत. अद्याप त्याने त्या रीतीचं प्रदर्शन इथे केलेलं पाहायला मिळत आहे, परंतु सामना अजून संपलेला नाहीये. पुढचा बॉल लोअर फुल टॉस खोलातला उजव्या यष्टीच्या बाहेर, दिशाहीन व्हाईट बॉल आणि त्यावरती जिथे आपण पाहत आहोत हा अवांतर चेंडू येत असताना पाहायला मिळालाय.
वाईट बॉल आलाय. पंचांचा निर्णय येईल. वाईट +1 एकंदरीत धावा मिळतात त्या 2. दुहेरी धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पहा 13 धावा धावफलकावरती. जी धावगती पाहायला मिळायला हवी होती ती इथे प्राप्त झाली आहे. कारण 5 षटकांच्या मॅच मध्ये 12ची धावगती हवी होती. धावफलकावरती 13 आहेत आणि सुरुवात अगदी चांगल्या दर्जाची होत असताना पाहायला मिळते. वेल बिगन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला होतो असं नेहमी आपण पाहिलं. ज्याच्या प्रयत्नांचा पाया भरभक्कम त्याच्या यशाची इमारत ही भरभक्कम उभी राहते. DRAचा कॉल करण्यात आलाय. पंचांच्या माध्यमातून DRAची मागणी इथे करण्यात आली आहे. पंचांनी स्वतःहून हा कॉल इथे करण्यात आला. व्हाईट बॉल आहे की नाही याची शहानिशा करण्यात येईल. फिल्डिंग टीमच्या माहितीसाठी पंचांचा कॉल आहे जो DRS इथे व्हाईट बॉलची शहानिशा करण्यात येते. अतिरिक्त धावा बहाल झाल्या. षटकार आलेला पाहायला मिळाला. अनिकेतला नशिबाने साथ देखील दिली होती जिथे षटकार रोखण्यात आला होता. कारण या मैदानावरती आपण आल्यानंतर चहूबाजूला आपण पाहिलं तर अगदी सीमारेषेच्या लगत उंचच्या उंच आपल्याला वृक्ष झाडं पाहायला मिळतात आणि या झाडांच्या मधून षटकार ठोकणं ही बाब सोपी नाही आहे. मातीमध्ये बॅटिंग करायची आहे तेही अणवाणी. कोणत्याही स्वरूपाचं तुम्ही पादत्राणे वापरू शकत नाहीत. शूज रिमूव्ह करायचे आहेत बॅटिंग करत असताना. डिसिजन पेंडिंग आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहत आहोत. हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल हा व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. अवांतर धाव. संघाची धावसंख्या व्हाईट +1 एकंदरीत 2 धावा इथे मिळतील. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 15 धावा धावफलकावरती आहेत. पावसाचा ये जा होणं रिमझिम बरसणारा पाऊस मध्यंतरीच्या कालावधीमध्ये धो बरसतोय आणि म्हणून की काय पाऊस ज्या पद्धतीने आल्यानंतर क्रिकेटमध्ये स्वरूप काही अंशी बदलत आहे. लेफ्ट हँडर बॅटर सेकंड वरती पाहायला मिळतोय. धावफलकावरती 15 आहेत. 15 ऑन दी बोर्ड. पहिलं षटक. कोलातला बॉल एक सटीक लेंथ अँड लाईन वरती नॉट राहिला. अनप्लेबल डिलिव्हरी. ब्युटिफुल बॉलिंग. अनिकेत सानपचा शेवटचा चेंडू अगदी सटीक लेंथ अँड लाईन वरती पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. पहिलं षटक संपलंय. स्कोर कार्ड वरती 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या अंती 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. इम्रोज खान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. जलद गतीचा एक द्रुतगती चाणक्य असा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा इम्रोज खान पठाण गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. मी या मॅजिक कशी गोलंदाजी करतो ना या मॅच मध्ये पाहणं गरजेचं राहील. कारण मॅजिकल गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. ज्या ज्या वेळेला धावा येतात धावा रोखण्यासाठी जाणला जातो. विकेट टेकर गोलंदाज आहे म्हणून मी या मॅजिक म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. मॅजिकल त्याचा स्पेल महत्वाचा राहणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आलाय. इम्रोज खान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन दी बोर्ड. 62 रनचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळालंय आणि अर्थात अजूनही विजयासाठी 47 ची आवश्यकता राहिली आहे. येणारे 24 बॉल 47 धावा. लक्ष्मी कॉटेज सार्वजनिक उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. त्यांना सर्वांना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करेन. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये पाहायला मिळाला आणि चांगला स्ट्रोक येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजाचं भव्य स्वागत. षटकार. काय स्वागत केलं पहा. कॅप्टन कर्णधार मैदानाच्या आतमध्ये जीवाची बाजी त्याने लावली आहे. पहिल्या सामन्यामध्ये मिळालेलं यश दुसऱ्या सामन्यामध्ये अबाधित राखायचं आहे याच्याकडे प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. राहुलच्या बॅटमधून जिथे रोहनच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक येत असताना पाहायला मिळाला. रोहन साळुंके. संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आहे. 21 ऑन दी बोर्ड. इम्रोजच्या अगेन्स्ट हल्ले चढवलेत. पुढचा बॉल यावेळेला बागफुटला ऑन साइडला. चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन अनदर बिग हिट. षटकार. काय बॅटिंग करतोय. 2 बॉल 2 षटकार आलेत. धावांचा रती प्रसलाय. 27 ऑन दी बोर्ड. 62चा पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे आपण पाहिलं ना तर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या
27 अजूनही 35 ची आवश्यकता. अजूनही 35 ची आवश्यकता राहिली आहे. पहिल्या 8 बॉल मध्ये जिथे 27 बनल्यात. लोअर फुल टॉस तिसरा लगातारचा तिसरा षटकार. काय बॅटिंग केली आहे. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होतात मित्रांनो फलंदाजासाठी. आपलातून अविश्वसनीय अद्भुत आश्चर्यकारक अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. धावा धावा आणि धावांचा अक्षरशः पाऊसच पाडलाय. 3 षटकार आल्या. 33 धावा धाव फलकावरती आहेत. 29 ची आवश्यकता राहिली सामन्यामध्ये. सामना होता कुठे आला कुठे. क्रिकेटचा खेळच असा आहे. काय होता असं तू काय झाला असं तू. बॅटिंग इथे बनते. लक्ष्मी कॉटेज सार्वजनिक उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. एक रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. धन्यवाद. केवळ 3 बॉल हाताळले आहेत आणि मिया मॅजिक ज्याचा मी उल्लेख केला त्याने 20 धावा खर्च केल्यात. पहा मागील मॅच मध्ये प्रथमेश पवार नानाने 16 बॉल मध्ये 5 धावांची खेळी केली. हा एक स्वतःमध्ये रेकॉर्ड राहिला. परंतु या मॅच मध्ये देखील रेकॉर्ड होतोय की काय. कारण इम्रोजने अद्याप 3 बॉल वरती 21 धावा खर्च केलेले आहेत. या स्पर्धेतलं सर्वाधिक महागड षटक हे 29 रनचं राहिलं होतं. हा नो बॉल डिसिजन मागे घेतला पंचांनी. संघाची धावसंख्या तब्बल पाहायला मिळते. 36 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला बॅटची ठिके जावसाडेज झेल टिपण्यात आला परंतु फ्री हिटचा बॉल. त्या कारणास्तव फलंदाजाला मुभावती मोठा स्ट्रोक खेळण्याची डॉट बॉल येतोय. धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 36 धावा धाव फलकावरती आहेत. 62चा चालू असणारा पाठलाग अजूनही विजयासाठी. जिथे आपण पाहत आहोत चांगल्या दर्जाची गोलंदाजी. आता मात्र चांगला टप्पा इथे पाहायला मिळाला. 26 ची आवश्यकता राहिली आहे. इम्रोज खान 5 सोन्याचा हात असून चालत नाही क्रिकेटमध्ये. आपल्या टप्प्यावरती प्रभुत्व असणं फार गरजेचं राहतं आणि आता टप्प्यावरती प्रभुत्व मिळालंय. यावेळेला कवसला केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक घेतोय. पहा फिरोज ज्या वेगाने चेंडूवरती आलाय. धावा त्याने संघासाठी 4 रोखल्यात. एकंदरीत 3 धावा रोखल्या असंच म्हणावं लागणार आहे. धाव मिळते ती 1 एकेरीच्या मदतीने. 2 षटकांचा खेळ संपला. 37 धावा धाव फलकावरती आहेत. हे षटक महागडे राहिलं. या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर एकंदरीत अजूनही 22 ची आवश्यकता. या षटकामध्ये 22 धावा आल्या. 25 ची आवश्यकता. 18 बॉल आणि 25 ची गरज. एक गोष्ट महत्वाची ही राहिली आहे ना ती अर्थात बॅटिंग पॉवर प्ले अजूनही येणं बाकी आहे. त्या षटकामध्ये जर का 15 धावा जर आल्या तर त्या प्लस होणार आहेत जर विकेट गमावलं नाही तर. या षटक हे महागडे राहिला. 22 धावा आल्यात. फिरोज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 3 फिरोज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व बाबी हेवा वाटणारं आयोजन इथे पाहायला मिळालं. समोरच्या बाजूला असणारे फ्लेक्स, राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय चपला बाजूला ठेवलेले बॅनर्स आपण पाहिलं. लोअर फुलटर बॉल ऑन साइडला. हवेमध्ये उंची जास्त, लांबी देखील तितकीशी प्राप्त होतीये. नशिबाची साथ. षटकार. षटकार आलाय. पहा एकंदरीत आपण पाहिलं ना तर मागील 2 षटकांचा विचार केला आणि या 3ऱ्या षटकामध्येही व्हेरी फर्स्ट बॉल षटकार आलाय. पहिला बॉल षटकार सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू ज्या पद्धतीने सुरुवात केली मुजम्मिलने आणि ती अविश्वसनीय राहिली आहे. धाव फलकावरती 43 धावा धाव फलकावरती आहेत. 19 ची आवश्यकता राहिली आहे. 17 बॉल आणि 19 धावा. कालच्या दिवशी असाच एक सामना झाला होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने गॅप मध्ये खेळलाय. रोहन साळुंकेच्या बॅटमधून चौकार. एकटा लढतोय की ती बी समोर येऊ द्यात. त्यांना एकटा बास. एक पात्री अभिनय त्याने केलाय. काय खेळ केलाय. तुझी तुलाच पुरी करायची. हौस आकाश उंच उडायची. गड्यात तयारी ठेव रे म्हणायची. कधी झुकायची आणि कधी नडायची. हा खेळाडू झुकतोय, नडतोय, प्रतिस्पर्ध्यावरती भारी पडतोय. एक तास बॅटिंग करतोय.
संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 47 धावा धावफलकावरती आहेत. 15ची गरज. हा बॉल दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. शोल्डर डाऊन झालेत आता आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमच्या खेळाडूंचं. केतन म्हात्रे या वर्षीचा प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार त्याला या स्पर्धेच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. रन्स मिळतात त्याच्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बारा बॉल आणि 35 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय रोहन साळुंके. संघाची धावसंख्या तब्बल 53 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 9ची आवश्यकता राहिली आहे. या मॅच मध्ये द्या दर्द्याचा खेळ राहिल्यानं हायलाइट्सच पाहतोय असंच वाटू लागलंय. कारण प्रत्येक बॉल सीमारेषा ओलांडताना आणि धावांसाठीच बनलेला पाहायला मिळाला. 13 चेंडू आणि 35 वरती रोहित आपण मैदानाच्या आतमध्ये रोहन साळुंकेला पाहतो आहोत. यावेळेला बॉल खाली राहिलाय. सरप्राईज पॅकेज थेट यष्टांचा बेत फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. फलंदाज बाद. मोठी विकेट मॅचची इथे पाहायला मिळते आहे. धक्का इथे दिलाय. फलंदाज बाद होत असताना आपण पाहतो आहोत. अर्थात धावफलकावरती जिथे 53 धावा धावफलकावरती असताना फलंदाज क्रमांक पहिला रोहन बाद झालाय. परंतु 14 बॉल आणि 35 धावांची इनिंग त्याने साकारली आहे. बॅटिंग आवडली असेल तर टाळावायला काही हरकत नाहीये. काय खेळ हा फलंदाज. प्रतिस्पर्धी संघामध्ये 11च्या 11 सुपर डुपर हिट सुपरस्टार आहेत. परंतु या फलंदाजाने त्याहूनही अधिक चांगला खेळ केलेला इथे पाहायला मिळाला. वय वर्ष 17 असणारा एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मेहुल राठोडला आपण पाहत आहोत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 17 वर्षाचा एक युवा खेळाडू मेहुल राठोड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अजय सरोजला आपण पाहिलं होतं. 40 प्लसचा खेळाडू या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक त्याने टाकलं होतं. परंतु कमी वयाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. धावफलकावरती 53 आहेत. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. गुडलेन स्पॉट वरून बाहेर निघणारा हा बॉल छेडखाणी करण्याचा प्रयत्न कोणताही इथे करण्यात आलेला नव्हता. एकंदरीत पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावा धावफलकावरती आहेत. येणारे बॉल शेष राहिले ते 12 आणि 12 बॉल मध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता. पावलेचे 1 षटक अजूनही बाकी आहे. ही बाब महत्वाची राहील. पहा कालच्या दिवशी विजेता संघ राहिला होता तो अर्थातच प्रिवाण 11 रायगड संघ. या संघाचंही लक्ष वेधूयात. आपण उपस्थित झाला असेल तर आपण आल्याची जाणीव करून द्या. या स्पर्धेचा गेले 6 वर्षाचा एक नियम आहे. या नियमाच्या अंतर्गत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही येण्याच्या आधी जे खेळाडू काल 11च्या 11 खेळले होते त्यांचा फोटो सेशन झालाय आणि तेच खेळाडू तुमच्या आज खेळायला हवेत. याकडे आपण लक्ष वेधूयात. 12 बॉल आणि 9ची आवश्यकता आहे. संतोजी बन यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. थोडीशी घाई करा संतोजी बन. आपण कृपया लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या. या टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त जेवढी खेळाडूंची मागणी आहे त्याहूनही अधिक मॅनेजरची मागणी राहिली. संघ व्यवस्थापक म्हणून आपण संतोजी बन यांना पाहत आहोत. चला घाई करा कृपया. मॅच थांबवण्याचा कोणताही प्रयत्न तुम्ही करू नका. आर्यन भोईरला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना भिवंडीच्या हायवे दिवामधून येत असताना बाबांच्या पावलावरती पाऊल टाकत ज्या गोलंदाजाने क्रिकेट वर्तुळामध्ये आपल्या नावाची दखल घ्यायला मोठ्या मोठ्या संघांना भाग पाडलं एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो आहे आर्यन भोईर. पावलेच्या या षटकामध्ये तो आलाय. 9ची आवश्यकता आहे. मुजम्मिल अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येणारे 12 बॉल 12 चेंडू आणि 9ची गरज. पावलेचे एक षटक. पहिला चेंडू पहिला बॉल वेस्ट साइड जास्त. हा बॉल नो आहे आणि पहिल्या बॉलवरती धावा मिळतात त्या 2.
आर्यन फ्रीचा बॉल. यावेळेला खोलातला वेगवान इथे पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, अर्थात 3 तर आल्यात. पहा 3 आल्यात, विकेट गमावली नाही तर त्या डबल होणार आहेत. पहिला चेंडू इथे वेगवान पाहायला मिळाला. फ्रीचा बॉल होता, मोठा शो खेळू शकलेला नाहीये. डॉट बॉल आला आर्यन भोईरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुनश्च सज्ज होईल. खोलातला याही वेळेला पाहायला मिळतो आहे शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. लेग बाईटच्या स्वरूपामधून घोषांकित क्षेत्र इथे गाठलंय. धाव पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळते आहे. एकंदरीत अद्याप आपण पाहिलं ना तर धावा 4 आल्यात. यावेळेला सॉफ्ट हँडने ड्रायव्हिंग लेन वरती बॉल होता, हलक्या हाताने खेळले. सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एकेरी धाव इथून देखील आली आहे. अद्याप पाहिलं तर 5 धावा आलेल्या आहेत, परंतु विकेट गमवायची नाही आहे या षटकामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहिलं तर सध्या घडीला 58 धावा धावफलकावरती आहे. 4 ची आवश्यकता आहे. 4 धावसंख्येची आवश्यकता मेहुल राठोड सायकल वरती पाहायला मिळतं. विकेट मिळवण्याचा प्रयत्न होईल, कारण सामन्यामध्ये जर सामना लांब करायचा आहे, मोठा करायचा तर विकेट घेणं गरजेचं आहे. आणि आता शेजारी वाढल्यात मेहुलचे, तो स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. गली तैनात करण्यात आली आहे. स्लीप आहे शॉर्ट फाईन लेगला, अगदी लेग स्लीप तैनात करण्यात आली आहे. स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय. पहा अगदी जवळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लोड फुलटून बॉल पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. रन्स मिळते इथे देखील एकेरीच्या मदतीने 59 धावा, 6 धावा तर आल्यात. 6 धावा आलेल्या पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये. विकेट गमवायची नाही आहे, ही बाब महत्वाची राहील. अनेक वेळेला टेस्ट क्रिकेटमध्ये टॅलेंटेड बॅटर आपण पाहतो की विकेट न गमावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उभे राहायचे नाईट वॉचमन. आज नाईट वॉचमनचीच भूमिका या बॅटरने इथे अदा करायची आहे. विकेट गमावली नाही तर डबल होणार आहे. धावा 5 एकंदरीत 6 तर आल्यात ऑलरेडी. पहा सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केलाय. जिथे 27 वर्षाचा एक मोठा वनवास साऊथ आफ्रिका संघाने दूर केला आणि ICC ट्रॉफी जिंकताना आपण पाहिलं होतं. अर्थात त्याच रीतीचं टेस्ट क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल यावेळेला कोलातला उजव्या यष्टीच्या बाहेरचा थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल, अर्थात षटक इथे संपतंय. 6 धावा आल्या, त्या होणार आहे डबल आणि सामना इथे जिंकलाय तो कांदारी किंग्स बांद्रा या टीमने एक मोठं यश संपादन केलंय. विजेत्या संघाचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार अर्थात आपण देणार आहोत ते विजय. आपण पाहिलं तर रोहन साळुंखेला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार हकदार आणि लुझिंग टीम आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. आकाश चिंदारिया 30 धावा. नितीन जंगमचं सेलिब्रेशन पाहण्याजोगे होतं. शेष कदम होता, शेष कदम 30 धावांची खेळी केली होती. लुझिंग टीम प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. अर्थात नितीन जंगमचं सेलिब्रेशन शेष कदम साठीच होतं आणि इन्व्हाइट आपण करतो शेष कदमला प्लेअर ऑफ द मॅच लुझिंग टीम. चला दोन्ही सामनावीराच्या खेळाडूंनी स्टेजवरती यायचंय.